तुळजादास महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय नमो नमः। अनंत ब्रह्मांडे तुझा परिवार कोठे बांधू घर तुझ देवा तुझ्या विनरीते स्थळची हे नाही मूर्ती रूपे पायी कोठे तुझी वस्तु तुझी वस्तु रूपे तोय पत्र पुष्पे कैसे वाहू शेष आणि वेद सगळे वर्णिता माझ्या मुखे आता काय वर्णू काय सांगू देवा लाज वाटे मज कळले हे पूज म्हणूनिया शुकदास म्हणे असे हे असता काय करू आता समजेना चित्त शुद्ध नाही मन ते चंचल करी तू सांभाळ देवा माझा तुझ्या प्राप्तीसाठी नाही मी लायक होऊनी नाविक तारी आता कसे म्हणू देवा आहे मी शरण काहीच अर्पण केले नाही केली कधी तुझी आठवण त्यामुळे कळून हक्क नाही शुकदास म्हणे असुरी परिठाव देई स्वरूपात सर्वाठाई तुझी पर्या गोचर होशील गोचर कोण्यायते त्यासाठी उपाय काय करू देवा दिसशील केव्हा राघवेना ऐसी कैसी जादू दिशा भूल झाली हसुनी जवळी भेट नाही शुकदास म्हणे आभास काढूनी दावी सर्वातूनी रूप तुझे उपगलो आहे वेगळा राहू
कशी आणि केव्हा आली जीवदशा हेची जगदीशा समजेना. शुकदास म्हणे एकत्व पूर्वीचे म्हणून आमुचे ऐक देवा. मागणे एकची देवा तुझ्या पाशी मलिन मनासी शुद्ध करी. सुख दुःखे माझी मीच भोगण्यास समर्थ मनास करी देवा. सेवेत विलीन व्हावे माझे मन अहंकारहीन नष्ट व्हावा. नित्य शुद्ध ठेवी माझे तन मन करायार्पण तुझ लागी. शुकदास म्हणे तुझ हित कीर न करी विचार तुम्ही देवा. न करी विचार तुम्ही देवा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय. भारत माता की जय. पूजनीय शुकदास महाराज की जय. आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला. आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा. अद्वैत क्रिय शुद्ध मुक्ता निर्गुण निराकार अव्यक्ता. अनाम अरूपा स्वयं सीता आदि अंती तुझी सज्जना. आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला. आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा. अनादि अव्यय जगन्नाथा स्वयं प्रकाशा सदोदिता. स्वयं अलक्षा परे परता सांगितसे तोची हा वार्तेला. आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला. आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा. अपार अमुपा परात्परा परम पुरुषा सर्वेश्वरा. शुकदास म्हणे तुम्ही करा माझ्या मी करीतो आरतीला. आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला. आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय. भारत
शुकदास महाराज की जय। सावधान। शिवोऽहं 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 चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं मनोबुद्ध्यङ्कारचित्तानि न चक्षुत्र जिह्वे न चक्राननेत्रे न चायोम भूमि न तेजो न वायु चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोश न वा पाणिपाद न चोपस्थपायु चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं 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 न मे द्वेषरागो न मे लोभमो मदो नैव मात्सर्यभाव न धर्मो नार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञ अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्य चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुव्यापको
चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहं 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 जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय। भारत माता की जय। पूजनीय सुखदास महाराज की जय। ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा 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 जय ब्रह्मरूपा 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 जय ब्रह्मरूपा 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 जय ब्रह्मरूपा 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 जय ब्रह्मरूपा। प्यार मोहब्बत कर दिल में बोलो जय जय ब्रह्मरूपा। सुखदासांचा स्वामी सुखदासांचा मंत्र बोला जय जय ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा 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 परब्रह्म परमात्मा रूपा ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा 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 परब्रह्म परमात्मा रूपा ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा परब्रह्म परमात्मा रूपा। ज्ञानधुनी विश्व निर्मिले हिवऱ्याच्या सुखदासांनी स्वामी विवेकानंद आश्रमा प्रस्थापित केले ज्यांनी करती मानवतेची सेवा ऋषी तुल्य सुखदासांनी तो हाताच्या आवेशाने आभाळ तोलती वेगाने परिशांत अतिशय वृत्तीने उद्धरण्याचा मंत्र बोला उद्धरण्याचा मंत्र बोला बोला जय जय ब्रह्मरूपा 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 जय ब्रह्मरूपा 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 जय ब्रह्मरूपा 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 परब्रह्म परमात्मा रूपा। दगडामधला देव सोडून देव मानवा मानतसे स्वामी विवेकानंद नरेंद्र प्रति आमातो भासतसे हिमालया परिव्रतस्थ आणि ध्रुवा परी तो आढळ दिसे कधी शिनला नाही हा योगी कधी दमला नाही हा जोगी जग सावध केले रे भोगी जन्म आपुला उद्धरण्याला जन्म आपुला उद्धरण्याला बोला जय जय ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा 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 परब्रह्म परमात्मा रूपा ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा परब्रह्म परमात्मा रूपा। कुणी कुणाचे नसे इथे जगमायेचा पसारा रे जितना प्यार किया न किसी ने उतना प्यार वो करते हैं रंजून गांजून गेलेल्यांचा स्वामी वाली आहे क्षणभंगुर जीवन तेरा रे उद्धार करे हो एक पल में क्या रखा है संसार में जन्म आपुला उद्धरण्याला जन्म आपुला उद्धरण्याला बोला जय जय ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा 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 परब्रह्म परमात्मा रूपा ब्रह्मरूपा
ब्रह्मरूपा परब्रह्म परमात्मरूपा ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा परब्रह्म परमात्मरूपा ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा परब्रह्म परमात्मरूपा परब्रह्म परमात्मरूपा परब्रह्म परमात्मरूपा। जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय। भारत माता की जय। पूजनीय सुखदास महाराज की जय। स्वामी विवेकानंद नरेंद्र, स्वामी विवेकानंद नरेंद्र, शरण तुझ्या पायी मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। 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 पद्मासन घालून बैसली ध्यानमग्न मूर्ती। मूर्तिमंत आनंद निरावले धीर मुद्रेवरती। चराचराच्या कल्याणाचे, चराचराच्या कल्याणाचे चिंतन हृदयी। मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। 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 माता ममता मयी शारदा सतत सुधा बरसे। सतत सुधा बरसे। रामकृष्ण ज्ञानामृत देती परमहंस हर्षे। परमहंस स्पर्शे। परमहंस स्पर्शे। महाकालिका तव अभ्यंतर, महाकालिका तव अभ्यंतर व्यापुनी राई। मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। धर्मदीपका उजळ दिशा दाई। दीननाथ अपंग निरक्षर करुणेच्या पोटी। रामकृष्ण मिशन स्थापिले उद्धारासाठी। भाव भक्तीच्या लाटा विरल्या, भाव भक्तीच्या लाटा विरल्या मोक्षाचे ठाई। मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। भारत पुत्रा ज्ञान समुद्रा विक्रम तू वीरा। विक्रम तू वीरा। नित्य तरुण तू शक्ती किरण रविलोचन धीरा। रविलोचन धीरा। रविलोचन धीरा। ही चिरस्मरणा विश्वभूषणा। ही चिरस्मरणा विश्वभूषणा तुलना तुझ नाही। मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाई। जय जय स्वामी विवेकानंद, जय जय रामकृष्ण स्वामी। जय जय स्वामी विवेकानंद, जय जय रामकृष्ण स्वामी। जय जय स्वामी विवेकानंद, जय जय रामकृष्ण स्वामी। जय जय रामकृष्ण स्वामी।
जय जय रामकृष्ण स्वामी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. दोन्ही हात वर करा. माय बापा हो, दोन्ही हात वर असे हात हलवा. नमः पार्वतीपतये. हर 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 महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता जगद्गुरु स्वामी विवेकानंद भगवान की. भारत माता की. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की. प्रभु श्री रामचंद्र भगवान की. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भारत पुत्रा ज्ञान समुद्रा विक्रम तू वीरा. नित्य तरुण तू शक्ती किरण तू रविलोचन धीरा. हे चिरस्मरणा विश्वभूषणा तुलना तुझ नाही. मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाही. मानवतेचा सद्धर्मदीपक पौषवद्य सप्तमी. पौषवद्य सप्तमीच्या या अतिशय आनंददायक महन मंगलमय अशा या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्यामध्ये आज अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीनं महाप्रसाद संपन्न झाला. बांधवांनो, सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली वर्णन करतात, मी माझ्याकरिता कुठे काय केले, सर्व हे चालले सर्वांसाठी. करुण करुण थकुनिया जातो, तिथेच पडतो रात्रभर. सेवेसाठी तर समर्पित झालो, केव्हाच संपलो व्यक्तिगत. शुकदास म्हणे अंग कपड्यात, भाकर पोटात असो नसो. अशी आपली सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली. आज आपल्या माऊलीच्या चेहऱ्याकडे आपण बघा, काय तो आनंद अगदी ओसंडून वाहतो आहे. डोळ्यामध्ये एक चमक आहे आपल्या स्वामी शुकदास माऊलींच्या. या ठिकाणी बसलेले आमचे परमपूजनीय मालपाणी माऊली, मी मगाशी सुद्धा वर्णन केलं की आज प्रकर्षानं आमच्या परमपूजनीय मानघाले अण्णांची आठवण आली. स्वर्गीय मानघाले अण्णा स्वामी शुकदास माऊलींच्या सेवा कार्यात सदैव कार्यरत अग्रेसर असणारे आहेत. एवढी शिस्तबद्ध महापंगत सगळ्या प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेतली. आपण सुद्धा अतिशय शांततेने प्रसन्नतेने स्वामी शुकदास माऊलींचा हा महाप्रसाद, हा आनंदाचा ठेवा आपल्या जीवनामधील दुःखांची वजाबाकी करण्याकरिता आणि सुखाचा गुणाकार करण्याकरिता आपल्या स्वामी शुकदास माऊलींचा हा प्रसाद आपण सर्वांनी घेतला. 3 दिवस पर्यंत अतिशय गोड अशा प्रकारे आपल्या सर्वांनी अतिशय छान हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मुखारविंदामधून श्रीकृष्ण कथा ऐकली. अनेक नामवंतांची कीर्तन प्रवचन आपण ऐकली. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींचं जरा थांबा, जरा ते दाखवायचं ना, गडबड मत करो, रुको, 2 मिनिट रुको. आपल्याला पूजन करायचं आहे. मी परमपूजनीय मालपाणी माऊली यांना स्वामी शुकदास माऊलींचा आशीर्वाद देऊन विनंती करतो की आपण आपल्या माऊलींचं पूजन करावं. आदरणीय दुधे साहेब त्यांनी सुद्धा यावं. आमचे आदरणीय अशोक भाऊ गोरे सर त्यांनीही यावं. आदरणीय बारसकर साहेब आपणही या. या ठिकाणी आमचे आदरणीय धाडकर साहेब बसलेले असतील, आपण या. गोविंदरावजी गणगणे साहेब आपणही या. आमचे आदरणीय मला वाटतं वायाळ सर आहेत,
त्यांनी सुद्धा या आमचे आरेगावचे वायाळ सर या, अशोक भाऊ या, आमचे हरिभाऊ धोटे सर, धोटे साहेब अकोला तुळशीचा हार आणला होता, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इथं स्वामी शुकदास माऊलींचं पूजन करा. समोर बसलेले जे मान्यवर आहेत मला इथून या ठिकाणावरून स्पष्ट दिसत नाहीत, पण जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आपल्या स्वामी शुकदास माऊलींचे सेवक आहेत त्यांनी सुद्धा या. यामध्ये आमचे खुळे गुरुजी असतील, यामध्ये आमचे वायाळ गुरुजी असतील, यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ शास्त्री येवले महाराज आहेत. यानंतर श्री 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 1008 हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज यांचं हरिकीर्तन आहे. वा वा, या रामकृष्ण हरी घ्या, हार घ्या, पुष्पमाला अर्पण करा. आमचे रंधे बुवा, आमचे डोळस बाबा या, सर्वांनी पूजन करा. धोटे टेलर यांचे मोठे बंधू त्यांनी सुद्धा या, त्यांनी या. ओम गणानंदम दही सांगपदकर्मोपनिषदई गायन्त्यं सामगः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यांतं न विदुस्वरासुरगणा देवाय तस्मै नमः. आदरणीय नाभरे साहेब, शंकररावजी नाभरे साहेब, वा, पातूरला खूप मोठी सेवा केली नाभरे साहेबांनी या. दुधे साहेबांनी या. जे मला ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे स्वामी शुकदास माऊलींचे सद्भक्त दिसत नाहीत त्यांनी या ठिकाणी या, पूजन करा आपल्या स्वामी शुकदास माऊली. आपण जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जय स्वामी शुकदास माऊली की जय. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की जय हो. चला सर्वांनी पूजन करा. धन्यवाद. आमच्या धोटे साहेबांचे मोठे बंधू आहेत आमचे आदरणीय धाडकर साहेब, वा, आम्ही त्यांना दत्ता पाश म्हणतो असं जगद्गुरु म्हणाले होते शिवाचार्य, ते आलेत. आमच्या सरिताताई पट्टण शेट्टी जर असतील तर त्यांनी या. संत धन्वंतरी नावाचा एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा ग्रंथ, ते थोडेसे पुष्पमाला काढून घ्या, थोडेशा चेहरा दबल्या जातोय. नील जरा लक्ष दे रे बाळा. हा, थोडेसे ते पुष्पमाला काढून घ्या. आमचे वायाळ गुरुजी आलेले असतील, ब्राह्मणकर गुरुजी असतील, जे जुने आमचे निष्ठावंत सेवक आहेत, आमच्या सरिताताई असतील, आमच्या गोरे मॅडम असतील, या ठिकाणी सर्व आलेले सर्व सद्भक्त. हो, लगेच प्रवचन लावून गोरे सर थोडस प्रास्ताविक, 2 मिनिटाचं गोरे सरांचं प्रास्ताविक, आणि लगेच आपल्याला शुकदास माऊलींचं आशीर्वचन ऐकायचं आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आदरणीय गोरे सर, ज्यांना ज्यांना पूजा करायची आहे त्यांनी पूजा करून जा. आदरणीय गोरे सर या ठिकाणी प्रास्ताविक करत आहेत. जगद्गुरु स्वामी विवेकानंद निष्काम कर्मयोगी संत परमपूजनीय महाराज श्री आणि आजच्या या आशीर्वचनासाठी उपस्थित झालेल्या धर्मबंधू भगिनींनो, आपण सगळ्यांनी मिळून कालपासून महाप्रसादाचं नियोजन केलं. आपण सगळ्यांनी प्रसाद बनवला, आपण सगळ्यांनी वितरित केला. आपल्या सगळ्यांचा विवेकानंद आश्रम आपल्या सगळ्यांसाठी आहे. परमपूजनीय महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण सगळेजण अहोरात्र झटत राहिलं पाहिजे, संस्थेशी संबंधित राहिलं पाहिजे. परमपूजनीय महाराष्ट्रांच्या समाधी मंदिराचं काम वेगानं सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 5 कोटी रुपये खर्च त्या समाधी मंदिरावरती झालेला आहे आणि येत्या 6 महिन्यात ते समाधी मंदिर पूर्ण होईल. मला सांगताना आनंद होतोय की विवेकानंद आश्रमात आज रोजी 6000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पैकी 1000 मुली आपल्याकडे वसतिगृहात राहत आहेत. भारतामध्ये एकही मठ असा नाही, एकही आश्रम असा नाही ज्याच्यामध्ये एवढे विद्यार्थी, एवढ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहेत. परमपूजनीय महाराजांच्या या सेवा कार्यावरती श्रद्धा असलेला आपला सगळा समाज आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवण्यासाठी, त्यांना उन्नत करण्यासाठी, त्यांना संस्कारित आणि शिक्षित करण्यासाठी विवेकानंद आश्रमाला प्राधान्यानं बघतो आणि आपल्या मुलांना या ठिकाणी दाखल करतो. गेल्या वर्षी आपण विवेकानंद नर्सिंग कॉलेज नावाचं एक 4 वर्ष डिग्री असलेलं कॉलेज सुरू केलंय. यावर्षी आपण आणखी नर्सिंग मधलं एक नवीन कॉलेज सुरू करतोय. शिक्षणाचे वेगवेगळे ध्येय पादाक्रांत करत
विवेकानंद आश्रम प्रगतीच्या दिशेनं जातोय. या बाजूला असलेलं विवेकानंद स्मारक हे आश्रमाला एक नवीन ओळख निर्माण करून देत आहे. एक पर्यटन केंद्र म्हणून विवेकानंद आश्रम नावारूपाला येतोय. या बाजूला असलेलं हरिहर तीर्थ आणि डाव्या बाजूला असलेलं विवेकानंद स्मारक लाखो पर्यटकांच्या पसंतीला उतरलेलं आहे. दर महिन्याला हजारो पर्यटक स्मारकावरती स्वामीजीच्या दर्शनासाठी जातात आणि हरिहर तीर्थावरचा निसर्गरम्य गार्डन पाहण्यासाठी येतात. शासनाने क वर्ग पर्यटनमधून विवेकानंद आश्रम ब वर्ग पर्यटनामध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचे श्रम, आपल्या सगळ्यांच्या एकोप्यातून परमपूजनीय महाराष्ट्रींचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी ठरवलेली, त्यांनी मनाशी ज्या गोष्टीची खुणगाठ बांधली ती प्रत्येक गोष्ट पूर्ण होताना तुम्हाला आणि मला सगळ्यांना बघायची आहे. आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या उत्सवात सहभागी झालात. मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांना नमन करतो आणि पुन्हा पुन्हा आपण आश्रमाच्या सगळ्या कार्यक्रमांना या प्रकारे येत राहावं, आश्रमाशी कनेक्टेड राहावं. आश्रमाच्या प्रगतीशी आपली सुद्धा प्रगती अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीची प्रगती ते एका माणसालाच फक्त श्रीमंत करते, पण संस्थेची प्रगती, आश्रमाची प्रगती ही आपल्या सगळ्यांची सामुदायिक प्रगती असते. आश्रमाकडे 2 रुपये जरी जास्त आले त्यातून कोणाच्या तरी कल्याणासाठीचं एखादा उपक्रम सुरू होत असतो. म्हणून संस्था मोठी व्हावी, संस्थेची भरभराट व्हावी, संस्थेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांना, श्रद्धाळूंना आणि भाविकांना व्हावा ही मी परमपूजनीय महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात, या उत्सवामध्ये सहभागी झालात. ज्या स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी 3 दिवस अहोरात्र प्रयत्न केले, श्रम केले, ज्या दात्यांनी देणगी दिली, देणगी गोळा करण्यासाठी जे दाते फिरलेत, या सगळ्यांना मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझा 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर हरिभक्तपरायण हरिचैतन्य स्वामीजी महाराजांचं हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी परमपूजनीय महाराष्ट्रींचं एक जुनं संग्रहित आशीर्वचन आपण लगेच या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद. योग प्रवर्तक स्वामी विवेकानंद आणि माझ्या समोर बसलेले तुम्ही सर्व लोक, आज तणावग्रस्त अवस्थेमध्ये मी होतो की महाप्रसादाचा कार्यक्रम एकदा चांगला झाला की कार्यक्रम संपल्यातच जमा असतो, परंतु हे माझं दरवर्षीचं आशीर्वचन म्हणून नाव असतं त्याला आणि बोलावं लागतं. त्याच्यानंतर जाधव महाराजाचं कीर्तन आहे. तर माझ्यासमोर तुम्ही जे बसलेले आया बहिणी आहेत आणि तुम्ही पुरुष मंडळी आहे, तर तुम्ही बहुश्रुत असल्यामुळं श्रोत्याला मोठी पंचायत पडते. एखादा कीर्तनकार जरी कीर्तन करत असेल तरी आता त्याने जे उदाहरण दिलं त्याच्या पुढचं तुम्ही सांगू शकता, इतकं पाठ झालेलं आहे ते. तर तेच ते उदाहरणं, तेच ते विचार असे इकडचे तिकडं वाऱ्यासारखे फिरत राहतात. आणि महाराज लोक त्याचं ते एकच एक ढाचा असतो आणि त्या ढाच्यातून ते आपल्याला सांगतात. काही असे अभ्यासू महाराज असतात की ते सांगितल्यानंतर आपल्याला नवीन वाटतं आणि शांती मिळते. आज आपल्यासमोर बोलण्याआधी माझ्या डोक्यामध्ये कोणताच विचार नव्हता आणि निर्विचार अवस्था याचं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये आलेलं आहे की कोणताच विचार आणू नका, त्यानं ताणतणाव वाढतो आणि शांती नष्ट होते आणि माणूस दुःखी कष्टी होतो. तर त्या निर्विचार अवस्थेतून माझे जे काही विचार बाहेर येतील ते तुम्हाला आवडो का न आवडो, पण मी आपल्यासमोर सांगून टाकतो.
तर स्वामी विवेकानंदांचा दरवर्षी आपण जो कार्यक्रम साजरा करतो, तर विवेकानंद हे तरुण होते. 39व्या वर्षी माझ्या मतानं त्यांचं ते गेले आणि त्याचं मूळ कारण होतं मधुमेह, डायबिटीज. तिथं बसलेल्या बाया माणसांना, बऱ्याच लोकांना मधुमेहाची बिमारी असेल, पण आजच्या काळामध्ये त्या मधुमेहाकरता गोळ्या आहेत, इन्सुलिन आहे, पथ्य आहे, डॉक्टर लोक मरू देत नाहीत. पण विवेकानंदांच्या काळामध्ये हे ॲलोपॅथी शास्त्रच नव्हतं आणि एवढी प्रगती झाली नव्हती. मग त्या काळचे वैद्य काहीतरी असं चूर्ण द्यायचे आणि गोड खाऊ नका म्हणायचे आणि पायामध्ये काही न घालता चालायचं वगैरे असं सांगायचे. आता विज्ञान इतकं पुढं गेलं की त्याच्यामुळं आता वेगवेगळ्या त्याच्या उपचाराच्या पद्धती आल्या, परंतु त्यासोबतच एका विदेशी शास्त्रज्ञानं असं सांगितलं की यानं जरी गोळ्यानं तुमचा फायदा होत असला तर मेटफॉर्मिन नावाचा जो घटक आहे त्याचा जर वापर जास्त काळ झाला तर B12ची लेवल कमी होते आणि न्यूरोपॅथी होते. पायामध्ये मुंग्या येणं वगैरे, बधीरपणा येणं वगैरे असं होतं. आणि फार दिवस घेतल्यानंतर त्यात एक पायोग्लिटाझोन नावाचा घटक आहे, तो जर बरेच दिवस घेतला 15 पॉवरमध्ये तर किडनीचा, आपल्या मूत्रपिंडाचा कॅन्सर होतो. असे वेगवेगळे निष्कर्ष आता बाहेर येऊन आले किंवा हे जास्त दिवस वापरल्यामुळं हे बिघडू शकतं. आता अम्लोडिपिन नावाचा बीपीवरचा ड्रग आहे, त्याच्या पुढचा ड्रग आला पण आता त्याच्यामुळं पायावर सूज येते. मग हे जे आपण जे मधुमेह माणसं पाहतो तर त्यांना काही ना काहीतरी मग नंतर प्रॉब्लेम सुरू होतात, वजन वाढणं किंवा हे. पण आता ते इन्सुलिन इतकं सेफ प्रकार आहे की ते घेतल्यानंतर तुमची शुगर नॉर्मल राहते, तुम्ही पथ्य करा मात्र. आणि विवेकानंदांना ज्युव्हनाईल डायबिटीज होता, म्हणजे लहानपणी होणारा. आणि लहानपणापासून हे जे ज्यांना तो लहानपणापासून होणारा मधुमेह ज्यांना असतो त्या लोकांचं आयुष्य 30च्या वर जाऊ शकत नाही. दररोज इंजेक्शन घ्यावं लागतं, सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ, लहानपणापासून. तर त्या काळात इंजेक्शनाची व्यवस्था नव्हती, तरी विवेकानंदांनी त्या कमी आयुष्यामध्ये एवढं मोठं कार्य, एवढा मोठा प्रवास केला. आणि त्यांनी जे विचार मांडले त्या विचारावर आता विचारमंथन सुरू आहे की त्याच्यात किती मोठा अर्थ समावलेला होता. तर म्हणूनच मी म्हटलं की विवेकानंद हे तरुणांचे आदर्श आहेत, तरुण मंडळीचे आदर्श आहेत. चीनमध्ये सध्या अशी समस्या निर्माण झालेली आहे की म्हाताऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं आणि तरुण कमी पडायला लागले. आणि तुमच्याकरता आनंदाची गोष्ट मी अशी सांगतो की आपल्या भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. तिकडं एक माणूस जरी मुलगा जन्माला आला तर त्यांना आनंद होतो की उद्या तो काम करेल आणि काहीतरी निर्माण करेल. परंतु आपल्या देशातले जे तरुण आहेत त्यांच्यासमोर आदर्शच नाही. ते शिक्षण घेतात, शिकून जरा मोठे काही झाले म्हणजे व्यसनी बनतात आणि मग नंतर जीवनाचा खराबा करून टाकतात. मग काही लोकांना दारूच्या नशेत ॲक्सिडेंट होतो, ते मरतात. काही लोकांना कोलेस्ट्रॉलची लेवल वाढल्यामुळे हार्ट ब्लॉकेज होऊन हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप वाढलं तरुणामध्ये. तर त्याच्यामुळं तरुण हे असे मरून जाऊ नयेत म्हणून विवेकानंदांचा आदर्श जर आपण डोळ्यासमोर ठेवला
तरुण भारत झालेला आहे. तरुण भारत म्हणजे तरुणासारखा भारत झालेला आहे. आपल्या सारे तरुणच आहेत, पण कोणीच काम करत नाही. आई वडील वगैरे घरातले मोठा भाऊ वगैरे काम करतो. शिकले सवरलेले मुलं जे आहेत ते काम करत नाहीत, कारण त्यांना काम करायची सवयच नाही. तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेले किंवा जळगाव खानदेशमध्ये जरी गेले तर दुपारी तुम्हाला कोणीच घरी सापडणार नाही. सर्व कामात असतात आणि खूप उत्पन्न काढतात. त्यांना आत्महत्या करायची गरज भासत नाही. मागच्या 15 दिवसाच्या पूर्वी शनिवारी एक बाई माझ्याकडे आली, यवतमाळच्या भागातली होती. तर तिच्या चेहऱ्यावरचं निराशा आणि दुःख पाहून मी विचारलं की तुम्हाला काही त्रास असू शकेल, हे जरी खरं असलं तर तुम्ही निराश आहात, उदास आहात, याचं कारण काय? ते म्हणे माझ्या नवऱ्यानं म्हणे आत्महत्या केली. म्हणलं आत्महत्या कशा करता केली? तर म्हणे 25,000चं कर्ज होतं म्हणे, ते कर्ज काही आमच्याकडून फिटेना, त्यांच्या डोक्यावर टेन्शन आलं आणि त्यांनी आत्महत्या केली म्हणे विष घेऊन. आणि मी हे प्रकरण ज्यावेळी तसं घडलं म्हणजे त्यांनी आत्महत्या केली त्यावेळी सरकारनं 1 लाख रुपये दिले. त्यातले जर 25,000 आधी दिले असते तर मानवरा वाचला असता म्हणे. म्हणजे हे आपल्या सरकारच्या लक्षात येत नाही. तर आपले जे तरुण आहेत ते असे कसे तरी होऊन मरू नये म्हणून विवेकानंद आपल्यासमोर ठेवा असा मी उपदेश करतो. हो खरंच. अहो 8 दिवसापूर्वी एवढी थंडी होती की आमचे जे कार्यकर्ते ते यायचे आणि म्हणायचे की अशी जर थंडी असली तर आपला कार्यक्रम होईल कसा? खूपच थंडी होती. तर मी त्यांना सांगितलं की आपल्या कार्यक्रमाच्या कालखंडामध्ये थंडी बिलकुल गायब, खरंच गायब झाली. आज पंक्तीमध्ये तुम्हाला ऊन लागत होतं आणि आपला कार्यक्रम संपला की 1-2 दिवसानंतर पुन्हा थंडीची लाट आहे, चांगली जोराची लाट आहे. तर देवाच्या मनामध्ये असलं म्हणजे अशा प्रकारचा चमत्कार घडतो. आपली सध्याची जी निष्ठा आहे किंवा भक्ती आहे, एक उदाहरण मी तुमच्या समोर देतो, कारण उदाहरणं तुम्हाला माहिती झालेली आहे सारे ऐकू, पण तरी हे उदाहरण तुम्हाला पटण्यासारखं असू शकेल. एका नदीच्या म्हणजे गंगेच्या पलीकडच्या तीरावर एक साधू राहत होता आणि त्या साधूला दररोज दूध लागत असे. तो दूध आहारी होता, म्हणजे दूधच प्यायचं आणि राहायचं. म्हणजे पूर्वीची साधू लोक कोणी फळावर, कोणी दुधावर, कोणी एका पायावर उभं राहायचं, कोणी काय करायचं. आणि हे असे प्रापंचिक लोक जे असायचे ते त्यांना लागणार जे आहे ते पुरवठा करायचे. तर एक दिवस असा आला की गंगेचं पात्र मोठं आणि त्या जो माणूस ते दूध घेऊन जायचा तोच बिमार पडला. मग बिमार पडल्यानंतर त्याला असं वाटलं की तो जो नियम आहे आपला दूध पुरवायचा तो आपल्याला बंधनी पाडायचा. तर मग त्याच्या स्वतः एका लहान मुलाला सांगितलं की म्हणे आज घरी ते दूध दे ते घेऊन तूच जाय म्हणे. आता त्याला काही माहीत नव्हतं की दूध कसा नेत होता आपला बाप, कशाने नेत होता. तर तिथं गंगेच्या काठावर नावा असायच्या, त्या नावेत बसून ते दूध पलीकडच्या काठावर त्या साधूला ते पोचवत असे.
आणि ह्यात बिमार झाल्यामुळं आता त्याच्या मुलाकडे ती ड्युटी आली, मुलगा लहान होता. तर त्या दिवशी हे नाव चालवणारे लोक जे होते त्यांचा होता संप. हे नदीच्या काठावर गेल्यानंतर विचार करू लागलं की अथांग असं दूरवरचं पाणी जे आहे नदीचं ते कसं करायचं, आता ओलांडून कसं जायचं, नाव आता नाहीत. मग त्यानं देवाचं नाव घेणं सुरू केलं. नावा जरी नसल्या ते काय होत आहे. मग ते हरी हरी करत करत पलीकडच्या काठावर गेला आणि ते सोबतचं जे दूध होतं ते साधूले देऊन टाकलं. पण त्या साधूले प्रश्न पडला होता की नावेचा संप असताना हा पोरगा आला कसा. मग यांनी ते सांगितलं की मी पाण्यावरून चालत आलो. पण आता ही कल्पना तो म्हणजे अभ्यासू साधू होता, नुसतं दूध पिऊन राहणारा साधू होता, अनेक ग्रंथाचं पारायण केलेला होता, पण अनुभव काही नाही. प्रचिती ज्याला म्हणतात, साक्षात्कार ज्याला म्हणतात, तो कोणताच प्रकार त्याला घडलेला नसल्यामुळं तो विचारात पडला की आपण ही क्रिया देखील करू शकत नाही, म्हणजे पाण्यावरून चालू शकत नाही. म्हणजे पाण्यावरून चालत आलेला हा पोरगा कसा चालत आला. मग त्यांनी त्याला थांबवलं. म्हणजे बेटा मी जर तुझ्यासोबत जर आलो तर मी पाण्यावरून चालू शकेल. तर म्हणे काही कठीण नाही म्हणते त्याच्यात, चला म्हणे माझ्यासोबत. आणि मग हे दोघं ज्यावेळेस नदीवर आले काठावर, आणि मग हा जो मुलगा जो होता, नाव नव्हती पण देवाचं नाव होतं तिच्या मुखामध्ये, हरी हरी असं करत करत तो पाण्यावरून चालू लागला. आणि मग तो मागं वळून पाहिला की त्याला आपले जे गुरु महाराज आहेत ते येणार होते. त्याचं काय झालं तर ते काठावरच होते. तर त्यांनी सांगितलं की तू थांब, मला येऊ दे. तर ते म्हणे या म्हणे इकडं. तर ते महाराज पाण्यात पाय टाका गेले की ते पाण्यातच बुडायचे. तर मग त्यांनी त्या मुलाला विचारलं की तू काय करून राहिला की ज्याच्यामुळं पाण्यावरून चालायला लागला. तर तो पोरगा म्हणाला की माझी देवावर एवढी श्रद्धा आहे की मी नाव घेतो देवाचं आणि हरी हरी करत करत या पाण्यावरून चालायला लागलो. तर ते म्हणे माझं तर मी हरी हरी म्हणून आलो ना, म्हणजे मी पाण्यात का जा लागलो. तर ते म्हणे तुमचा 100% देवावर विश्वास नाही म्हणे, कारण मी हरी हरी म्हणत चालून राहिलो आणि तुम्ही हरी हरी म्हणता धोतर वरी वरी करायला लागले. तर निष्ठा पाहिजे. निष्ठा असल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही, त्याची कृपाही होत नाही. तर अलीकडं एकमेकांना मरणं काही असे प्रकार आपल्या देशात घडून आले की माणसं मारणं काही सोपं नाही. कोणी कोणाला मारतं. मुंबईसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी म्हणजे माणसाची शिकार होऊन राहिलेली आहे. माणसांना संरक्षण नाही, प्रोटेक्शन नाही. तर एका मशिदीबाबतची घटना आपल्यासमोर सांगतो. 7-8 दिवसपर्यंत झड लागलेली होती आणि चांगला मजबूत पायावरती मशीद बांधलेली नसल्यामुळं आणि बऱ्याच दिवसाची जुनी असल्यामुळं त्या मशिदीच्या आधारानं एक फकीर झोपलेला होता. आणि ती खिळखिळी झालेली किंवा भिजून ती पडणार अशा अवस्थेत, तर ती पडलीच. ती पडल्यानंतर काय झालं की तिच्या अंगावर पडली नाही, का भीतीच्या गेटीत तो झोपेल होता, भीत बाजूला पडली. मग तिथं ते राजाचे जे काही असतात ना शिपाई वगैरे ते आले. त्यांनी पाहिलं की या फकीरानंच ही मशीद पडली असली पाहिजे.
मग त्याला राजासमोर उभं केलं, बादशासमोर, की म्हणे तूच मशीद पाडली म्हणे. तर म्हणे तुम्ही कोणताही आरोप घ्या म्हणे, माझं काही म्हणणं नाही. तर तुला शिक्षा थोपवण्यात येत आहे की सर्वांसमोर तुझं गळा कापला जावा. मग ती शिक्षा मंजूर झाली. मंजूर झाल्यानंतर मग तो बादशाह त्या माणसाला म्हणाला, फकीराले, की अंतिम इच्छा काय? तर ते म्हणे, बाबा माझी अंतिम इच्छा काही नाही म्हणे, मला फक्त हात वर करू द्या. मग त्यानं हात वर केले. तर बादशाह म्हणे की या हात वर करण्यानं तुझं काय फायदा होणार आहे, तुझी इच्छा काय पूर्ण होणार आहे? तर म्हणे हे या 2 हात वर केले म्हणजे हे मनोरे आणि ही जिवंत मशीद आहे. आणि हिचं जर मान कापलं जात असेल की ही पाडल्या जात असेल, तर जो पाडणारा आणि हुकूम देणारा बादशाह जो आहे त्याला कोणती शिक्षा होणार नाही. आता काही लोक काय काय प्रश्न विचारतील काही सांगता येत नाही. एक माणूस अशा प्रकारचा प्रश्न माझ्याकडे घेऊन आला की कमी कशाचीच नाही, म्हणजे सर्व वेगवेगळ्या बँकेमध्ये माझे खाते आहेत, पैसा भरपूर आहे, घर उत्तम आहे, घरातले मुलं बाळं आहेत, करणारे आहे, सर्व आळशी कोणीच नाही. परंतु ही जिंदगीच लहान होते. कारण किती जरी कमावलं तरी माणूस मरतो. 100 वर्ष जगणारे जे आहेत ते फार कमी. 80 नंतरच अल्झायमर नावाचा डिसीज होऊ शकतो. हे साऱ्या तुमच्या डिग्र्या वगैरे काय जे असेल ना ते सारं साफ पुसलं जातं. तर चांगलं 1000 वर्ष म्हणे आयुष्य पाहिजे होतं म्हणे माणसाला. तसं तर तुम्हालाही वाटत असेल किंवा निदान 200 वर्ष, म्हणजे कमावण्याच्या दृष्टीनं, मिळवण्याच्या दृष्टीनं, उपभोगण्याच्या दृष्टीनं 100-200 वर्ष आयुष्य पाहिजे माणसाला. तर त्या माणसानं सांगितलं की 1000 वर्ष तर नक्कीच पाहिजे म्हणे. तर म्हणलं मग 1000 वर्षाचं समजा आपण आयुष्य मंजूर करून घेतलं देवाजवळ, तर तू काय करणार? तर ते म्हणे मी म्हणलं तू दिनचर्या मला समजावून सांग काय करणार. तर मग तू म्हणे वा आता सध्या या मी 80 वर्षाचा आहे, या वयामध्ये माझी दिनचर्या म्हणजे पहिल्यांदा सकाळी संडासले जाणे, नंतर तोंड धुणे, चहा घेणे किंवा फराळ पाणी करणे, आणि नंतर म्हणे TV पाहणे, आधी वर्तमानपत्र वाचणे आणि मग TV पाहणे, आणि नंतर म्हणे दुपारचं जेवण केलं की झोप नाही. म्हणलं मग हे एवढंच जर करणार असेल तर 1000 वर्षाचं आयुष्य कशाला पाहिजे? म्हणजे या जगात तुझी अडचण होईल. म्हातारे लोक मरतात म्हणून इथं मोकळेपणा आहे. जर ते नाही मेले तर मोठी समस्या निर्माण होईल, म्हणजे चीनसारखी. तर खूप धडपड करून आपण जरी कमावलेलं असेल तर त्याची उपभोग घेण्याची क्षमता जर आपल्या अंगी नसेल किंवा क्षमता नसेल तर एवढं कमावून कशा करता ठेवायचं हा एक प्रश्न आहे. त्याच्याकरता एक उदाहरण आठवलं मला, सांगायला काय हरकत नाही. की हे फिरणारे जे साधू संत असतात ना, कोण्या एखाद्या गावामध्ये घुसले की ज्या माणसाच्या कपाळाला चंदन वगैरे लावलेलं आहे त्या माणसाकडे जातात, कारण ते काय प्यायची सोय लागते. धार्मिक समजून काही यायचं गरज नाही. आम्ही काही साधू संतांचा काही आदर करत नाही, त्याला काही येऊ देतच नाही. कारण निरुपयोगी लोक इथे नुसते फिरत राहतात आणि पोटं भरायसाठी काही कार्यक्रम करतात. मग तिथून निसटला तो दुसऱ्या गावाला गेला. त्या गावामध्ये एक श्रीमंत माणूस होता.
त्याचं घर सर्वात उंच होतं गावामध्ये, 3-4 मजली होतं आणि त्या 4थ्या मजल्यावर त्यानं झेंडे लावलेले होते. मग ते झेंडे पाहून त्याला असं वाटलं की हा खूपच धार्मिक असला पाहिजे. मग झेंडे किती होते, ते कितीतरी होते. मग तो जसा आत घुसला तसं त्याची बायको आत गेली, ती बसला, तिथं कोणीच आलं नाही. मग ती त्या बाईनं नवऱ्याला सांगितलं की एक कोणीतरी साधू माणूस आलेला आहे, तर त्यांना सांगा मला घरी नाही म्हणून. बऱ्याच ठिकाणी असे अनुभव येतात. आतूनच सांगतो तो की ते घरी नाहीत असं सांग. मी हे जे बसलेला महाराज होता त्याला ऐकू आलं ते. हां, मग ते त्याला असं वाटलं की बसलेच हे, आता आपण एकदा जाऊन त्याला भेटू, सांगू आपली भूमिका. तर ते म्हणे कसे काय आले महाराज? तर म्हणे बा आम्ही फिरते माणसं आहे, आम्हाला काही खाय प्यायची सोय लागलं या दृष्टीनं आलो. तर म्हणजे आम्ही कोणाला जीव घालत नसतो. आमचा देवा धर्मावर विश्वास नाही, साधू संतावर नाही, आणि तुम्ही वाट चुकून आमच्या घरी आले म्हणे, घर नंबर चुकला म्हणे तुमचा. म्हणे नाही घर नंबर नाही म्हणे, ते वर्षाचे झेंडे आहेत ना ते पाहून आलो म्हणे. ते झेंडे कसे करता लावले म्हणे? तर म्हणे 1 कोटी रुपये जमा झाले की एक झेंडा लावत असतो म्हणे मी. किती? 1 कोटी रुपये झाले की एक झेंडा, असे सारे झेंडे लावले होते वर. किती कोटी असेल काही सांगता येत नाही. मग साधू मोठा करामती होता. तर ते म्हणे मी काही न्याय करता घ्या करता तुम्ही द्यावं याच्याकरता आलो नाही म्हणे, मला तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे. तो खुश झाला, कारण हे मंडळी फार खुश होते कोण देत असेल. मग त्यानं झोळीतलं जी सुई होती, एक सुई, ती म्हणे ही तुमच्याजवळ राहू द्या म्हणे. त्याला आनंदच झाला. तरी सुई काय असेना पण दिली आणि त्यानं घेतली त्यानं, आणि सांगितलं काय की ही सुई पुढच्या जन्मामध्ये मला देऊन टाका आपण. ते जरा धुंदीत असल्यामुळं झापड आलेले डोळे होते, त्याला कळलं नाही ते. त्यानं ती सुई ठेवली आणि मग त्याच्यानंतर डोक्यात प्रकाश आला की ही सुई आपण पुढच्या जन्मात कसं काय देणार, कारण इथून तर काहीच सोबत नेता येत नाही लेकाचं. तर तो पळतच सुटला की बाबा ही सुई त्याजवळ देऊन टाकायची परत. लक्षात नाही आलं का? तर तो एका ठिकाणी मात्र तो महाराज सापडला. तर म्हणे ही सुई म्हणे तुमची परत घेऊन टाका म्हणे, कारण मी पुढच्या जन्मात देऊ शकत नाही, कारण ही सुई मी नेऊ कसा मेल्यानंतर. तर म्हणे एक सुई जर नेता येत नाही म्हणे, तर एवढी मोठी मालमत्ता जी 1 करोड रुपयाची कशी काय नेता येईल? तर मेल्यानंतर काही सोबत येत नाही आणि जिवंत असेपर्यंत काही कळत नाही. तर तुमची दृष्टी उघडाव या दृष्टीने मी उदाहरण दिलं, आणि एवढंच बोलून मी आपली रजा घेतो. परमपूजनीय स्वामी शुकदास महाराज यांनी आपणा सर्वांना शुभाशीर्वाद दिले. तरुणांना प्रेरित करताना स्वामी विवेकानंद माऊली भावूक झाले. आपल्या सर्वांना आश्चर्य वाटलं असेल, पण आपल्या सर्वांवर नितांत प्रेम करणारी ही सद्गुरू माऊली एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सद्गुरूंच्या चरणी आपला दंडवत प्रणाम सादर करा. आणि यानंतर आता हरिभक्ती परायण अशोक महाराज जाधव यांच्या हरिकीर्तनाला लगेच सुरुवात होणार आहे. परमपूजनीय स्वामी शुकदास महाराज अतिशय सर्वांवर प्रेम करणारी ही सद्गुरू माऊली आपल्या अतिशय मिश्किल उदाहरणामधून आपल्या सर्वांना अंतर्मुख करणारे कायमी करूया संतांची वर्णन, ब्रह्मची सगुण साकारले, जगातील सारा भेद मिटविण्या आले पटविण्या ब्रह्म ऐक्य,
शुकदास म्हणे वेळोवेळी येती